या सर्व महिलांचं स्नेहलताई शेळके मित्र परिवाराच्या तर्फे हार्दिक असं अभिनंदन, हार्दिक स्वागत। आज खरं तर आपण या ठिकाणी आदरणीय स्नेहलताई शेळके यांना विजय करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर स्नेहलताई शेळके म्हणजे एक लक्ष्मी रूपानं शेळके कुटुंबात आलेली भगिनी आहे। ज्यावेळेस शेळके कुटुंबात स्नेहलताईने पदार्पण केलं की अख्ख्या कुटुंबाची प्रचंड भरभराट झाली। एवढंच नाही तर स्नेहलताई ज्यावेळेस आपल्या झेडपी गटात पदार्पण केलं त्यावेळेस गटाची सुद्धा भरभराट झाली। प्रत्येक गावात केटी झाला, प्रत्येक मळ्यामळ्यात सभामंडप झाला। असं अनोखं कार्य शेळकेताईंच्या हातून घडलेलं आहे। आणि या विभागात इतिहासात पहिल्यांदा नोंद करायची ती म्हणजे शेळकेताई या पहिल्या महिला जिल्हा परिषद सदस्य झालेल्या आहेत। तर कृपया सर्व महिला भगिनींना माझी एक विनंती राहील, हा मतदारसंघ राजुरीपासून तर आण्यापर्यंत आणि खाली सापुरीपर्यंत आहे। तुमच्यात भरपूर शक्ती आहे। खरं तर आज आपला हा विजय मेळावा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। शेळके कुटुंबाच्या बाबतीत आपण आपलं शेळके कुटुंबावर एवढं प्रेम करतोय। खरं तर एक आदर्श कुटुंब आहे, स्वामी भक्त कुटुंब आहे। या घरात अजून दारूचा थेंब माहिती नाही, नॉनव्हेज सुद्धा नाही। एवढं आदर्श कुटुंब, पॉझिटिव्ह एनर्जीनं भरलेलं हे कुटुंब। या कुटुंबाचे जर आपण सदस्य झालो तर नक्कीच आपल्यात सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी येते। असं एक आदर्श कुटुंब आणि या कुटुंबाचं कार्य जर पाहिलं तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात महत्वाचं योगदान या कुटुंबानं दिलेलं आहे। त्यांचं जे आज समर्थ इन्स्टिट्यूट हे जे कॉलेज आहे ते पुणे ग्रामीण जिल्ह्यात सर्वात मोठं कॉलेज आहे। आपली मुलं तिथं सर्व प्रकारचं शिक्षण घेतात। आजपर्यंत शिक्षणामध्ये जेवढ्या डिग्री आहे तेवढे या कॉलेजमध्ये मिळतात। खरं तर आज प्रत्येक कुटुंबाला ही महत्वाची सूचना आहे की आज आपण शहरामध्ये मुलं शिकवायला पाठवतो, तिथं डोनेशन द्यावं लागतं, हॉस्टेलची फी लाखो असते। घरचं अन्न खाऊन, आई बाबाच्या हातचं अन्न खाऊन मुलं आज या परिसरात शिकतात। आज त्या युनिटमध्ये 8,000 मुलं आहेत। ही फार मोठी समाजसेवा या कुटुंबाची आहे। असं एक समाजसेवेला वाहिलेलं कुटुंब म्हणजे शेळके कुटुंब। त्यामध्ये भाऊसाहेब असतील, वल्लभ सर असतील किंवा स्नेहलताई असतील, खरोखर यांचं अतिशय मोलाचं योगदान। ज्यावेळेस स्नेहलताई या मतदारसंघाच्या पहिल्या झेडपी सदस्य झाल्या त्यावेळेस त्यांचा विकास काम पाहिला तर शाश्वत विकास आहे। प्रत्येक गावात केटीवेअर बंधारा झाला, प्रत्येक मंदिरासमोर सभामंडप झाला आणि ते काम आजही अद्यावत आहे। या केटीवेअरचा एवढा फायदा झाला की संपूर्ण भाग सुजलाम सुफलाम झाला। मित्रांनो किंवा शेतकरी बंधूंनो, आज हा मेळावा महिलांचा आहे। खरं तर शेतकरी आज फार अडचणीत आहे। आज कांद्याला बाजार नाही, ऊसाला बाजार नाही, दुधाला बाजार नाही, कापसाला बाजार नाही, सगळं वाटोळ झाले। शेजारच्या बांगलादेशमध्ये 150 रुपये किलो कांदा, आपल्या इथं 150 रुपयाला एक गोणभर कांदा मिळतोय। एवढं वाटोळ या भाजप सरकारनं आपलं केलेलं आहे आणि त्यासाठी शरद पवारांचे विचार आपल्या या सगळ्यांच्या प्रेरित झालेला आहोत। शरद पवार जर आज असतील किंवा त्यांचं सरकार जर आज असतं तर आजही आपला कांदा 600 रुपये 10 किलोने नक्कीच खापला असता। म्हणजे इतकं आपण